आता सकाळ सकाळ मी माझ्या मुलांसोबत चहा आणि बिस्किट खायला बसले. पार्लेचं बिस्किट होतं. तर आधीचे 1-2 बिस्किट खाल्ल्यानंतर मला असं जाणवलं की बिस्किटाला जाळी झाली आहे, जाळी. म्हणून मी चेक केलं तर त्याच्यामध्ये मला लिटरली एक आळी सापडली आहे. हे बघा, दिसतं का हे जाळी झाली आहे बिस्किटाला या अक्षरशः. आणि त्याच्यामध्ये मला आळी पण सापडली. हे बघा, दिसली का आळी? पॅकिंगच्या पुड्यामध्ये आळी कशी काय आली याच्यामध्ये मला समजत नाही. हे बिस्किटच बघा म्हणजे किती दिवसांचं झालेलं आहे. त्यावरती डेट पण मी दाखवते. डेट बघा काय, 25/6चं पॅकेजिंग आहे आणि युज्ड बाय सांगितले 22/11. आत्ता महिना चालू आहे ऑगस्ट महिना चालू आहे. युज्ड बाय 22/11/2026 लिहिलेलं आहे याच्यावरती. सपोज मी जर न बघता माझ्या मुलांना जर हे दिलं असतं तर केवढ्यात पडलं असतं. म्हणजे अजून 2-3 महिने बाकी आहेत. म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंतची याच्यावरती डेट आहे. आत्ता महिना आहे ऑगस्ट. तर आत्ताचे बिस्किट अशी याची अवस्था आहे. सो तुम्ही तुमच्या मुलांना बिस्किट वगैरे देताना सुद्धा व्यवस्थित बघत जा आणि पॅकेजिंग सुद्धा बघत जा. एक्सपायरी डेट जरी नसेल तरी सुद्धा आतमध्ये आपण चेक करूनच पाहिलं पाहिजे. कारण आजकाल असं सगळं पद्धतीचं खाणं आजकाल झालेलं आहे.